टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मृग नक्षत्राने दडी मारल्याने आता शेतकऱ्यांचे डोळे यवतमाळ जिल्ह्यात आकाशाकडे असल्याचं पाहायला मिळत आहे। जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी मे महिन्यात झालेल्या पावसानंतर बऱ्याच भागामध्ये पेरणी केली आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती पावसाची। अनेक भागामध्ये तर अद्यापपर्यंत पेरणी सुद्धा झाली नाही। या संपूर्ण पेरणीची कामं जी आहेत ती पावसाच्या प्रतीक्षेने खोळंबलेली आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी मे महिन्यात झालेल्या पावसानंतर अनेक भागांमध्ये पेरणी केलेली आहे। तर पाऊस न आल्यामुळे हे बियाणं जे आहे ते आता शेतात कुजण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। दुबार पेरणीचं संकट सुद्धा या शेतकऱ्यांना ओढावू शकते। शिवाय दुसरीकडे संपूर्ण शेतीची मशागत केल्यानंतर आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती शेतात कपाशीचं बियाणं टोभण्याची, पेरण्याची आणि पावसाची। काय नेमकी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची? पाऊस सध्या नाही आहे, पेरण्या खोळंबल्या शेतकऱ्यांच्या। मे महिन्यात जो पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही या मृग नक्षत्रात पूर्ण पेरणीची तयारी करून बियाणं आणून खत वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे। परंतु 7 तारखेपासून मृग नक्षत्र चालू होते, त्याच्यामुळे आम्ही 9 तारखेला पेरणी करायची तयारी ठेवली होती। परंतु या पावसाच्या गैरहजेरीमुळे आम्ही सगळे त्या पावसाची वाट पाहत आहे आणि खूप ऊन तापत आहे आणि पावसाची वाट पाहता पाहता आम्ही परेशान होत आहे। शेतीची मशागत करून सगळी रेडी आहे, सगळं रेडी आहे। निश्चित आपण जर पाहिलं तर मशागत जी आहे ती शेतीची या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि शेतकऱ्याला प्रतीक्षा आहे ती पावसाची। अनेक जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये जे आहेत ते पावसाअभावी पेरण्या ज्या आहेत त्या खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। साधारणतः दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, बाबुळगाव, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।